आपल्याला डोळे जर आपले चमकदार बनवायचे असतील आणि अगदी आपल्याला डोळे स्वच्छ हवे असतील आणि डोळे बोलके करायचे असतील, तर एक साधा इलाज सांगतो घरगुती इलाज. काय करायचंय, पळसाच्या पानांचा रस काढायचा आणि वस्त्रगाळ करून डोळ्यात 2-2 थेंब सोडायचा. किमान आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हा जर प्रयोग केला, सर्वसाधारण 3 महिने जर तुम्ही हा प्रयोग केला, तर तुमचे डोळे खूप छान प्रकारे मेंटेन होतील, स्वच्छ राहतील, मेन म्हणजे चमकदारही बनतील आणि डोळ्यांचे सगळे विकारही कमी होतील आणि मेन म्हणजे बोलके होतील डोळे. आणि ह्या सगळ्यातून जर समजा आपल्याला अजून जर डोळ्यांची काळजी जर घ्यायची असेल, कारण कसं आहे, टीव्ही बघणं, मोबाईल बघणं हल्ली सगळेजण करतात. आणि या सर्वातून डोळ्यांचं बरंच नुकसान होतं. तर आपल्या डोळ्यांना खरंच खूप जपायचा प्रयत्न करा. खूप छान प्रकारे मेंटेन ठेवा आणि डोळे खरंच जर तुम्हाला चांगले हवे असतील, तर नक्की तोडकर संजीवनीचं दृष्टिबल घ्या. यामध्ये असणारे घटक ते तुमच्या डोळ्यांची संपूर्ण काळजी घेतील. मेन म्हणजे कसं आहे, की इन फ्युचर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोळ्यांची जळजळ होऊ नये, डोळे लाल होऊ नयेत, डोळे चिकट पडू नये, डोळे कोरडे पडू नयेत किंवा बऱ्यापैकी डोळ्यांना काचबिंदू, मोतीबिंदू होऊ नये, असं जर वाटत असेल. कारण कसं होतं, शुगरच्या पेशंटना बघा बऱ्यापैकी ब्लर दिसायला लागतं किंवा कमी दिसणं, जवळचं कमी दिसणे, लांबचं कमी दिसणे. ह्या सगळ्या समस्यांवरती एकमेव उपाय म्हटला तर तोडकर संजीवनीचं दृष्टिबल. नावातच खूप ताकद आहे. दृष्टिबल घ्या. खूप साऱ्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं दृष्टिबल, जे देईल तुमच्या दृष्टीला ताकद आणि घेईल डोळ्यांची काळजी. नक्की दृष्टिबल एकदा घेऊन बघा. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल केला तर घरपोच सेवा अवेलेबल आहे.